शिरूर तालुक्यातील करडे गावात रेशन दुकानात रेशन घेण्यासाठी गेलेल्या एका 28 वर्षीय अल्पसंख्याक समाजातील महिलेसोबत दुकानदाराने लज्जास्पद वर्तन करून जीव मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली असून या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना रविवारी 13 जुलै 2025 रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास घडली। तक्रारदार महिला आपल्या 2 मुलांसह करडे गावातील शिवाजी बांदल यांच्या रेशन दुकानात रेशन घेण्यासाठी गेल्या होत्या। रेशन घेत असताना दुकानदार याने त्यांच्या पाठीमागून येऊन छेडछाड केली। या अचानक घडलेल्या लज्जास्पद प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने आरडाओरड केला। त्यावेळी आरोपीने तू नेहमी रेशन घ्यायला ये, मला पैसे नको असे अश्लील बोलून तिचा विनयभंग केला। आरोपीने जर तू पोलिसात तक्रार केलीस तर तुला आणि तुझ्या मुलांना जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली। या घटनेमुळे महिलेला मानसिक धक्का बसल्याने त्या दिवशी तक्रार दाखल झाली नाही। मात्र दुसऱ्या दिवशी सोमवारी शिरूर पोलीस ठाण्यात महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सागर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे। आरोपी विरुद्ध लज्जास्पद वर्तन आणि जीव मारण्याची धमकी या कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय।